अंतर्गत सुरक्षेला बळकटी देणाऱ्या नॅशनल आयईडी डेटा मॅनेजमेंट सिस्टीमचा केंद्रीय गृहमंत्री आज करणार प्रारंभ। आयईडीचे धोके नेस्तनाबूत करण्यात होणार मदत। रेल्वे मंत्रालय 52 आठवड्यात 52 सुधारणा लागू करणार। सुरक्षा वृद्धिंगत करण्यावर राहणार भर। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला निर्णय। पश्चिम बंगालमध्ये आयपॅक कार्यालयावरील छाप्यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दस्तऐवज सोबत नेल्याचा ईडीचा आरोप। ईडीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर दुपारी होणार सुनावणी। केंद्र सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू करणार। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराला वेग। विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून झंझावती प्रचार। पॅलेस्टाईनच्या मदतीसाठी बेकायदेशीररित्या 4 कोटींहून अधिक रुपये जमा केल्याच्या आरोपावरून बीडमध्ये 4 जणांविरोधात एफआयआर दाखल। इराणमध्ये इंटरनेट आणि टेलिफोन सेवा ठप्प। आर्थिक कारणांवरून गेले काही दिवस सरकार विरोधात होत असलेल्या आंदोलनांमुळे परिस्थिती चिघळली। क्रिकेटमध्ये वुमन्स प्रीमियर लीगच्या 4थ्या हंगामाला आजपासून सुरुवात। सलामीचा सामना विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार। मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक। ठाणे शहरात गायमुख इथं जवळपास 13 खासगी गाड्यांचा भीषण अपघात। जखमींवर उपचार सुरू। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी स्वाती केदारे